सर्व लोकांचा प्रश्न असतो की उन्हाळ्यामध्ये ड्रायव्हिंग करत असताना कॉन्क्रीट रोडवरती आपल्याला आपल्या गाडीचा टायर प्रेशर जो आहे तो किती ठेवायचा आहे, कारण की लोकांचं म्हणणं असतं की गाडीचा टायर जो आहे तो ओव्हरहीट होऊन त्याचे टायर जो आहे तो फुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, जसे की समृद्धी हायवेवरती किंवा पुणे एक्सप्रेस वेवरती जे ते होत आहे. तर सिंपल आहे, आपल्या ड्रायव्हर साईडच्या डोअरला जे आहे ते प्रत्येक गाडीचा असा बॅच लावलेला असतो. हे इथे असेल किंवा इथे लावलेला असेल, तर हा इथे माझ्या गाडीचा देखील आहे बघा. टायर प्रेशर लिहिलेला आहे. फ्रंटवाला टायरमध्ये बघा किती लिहिलेलं आहे, 36 PSI. हे PSI मध्ये, हे KGF मध्ये, हे KPA मध्ये 250. आपण काय कशात भरत असतो भारतामध्ये, तर PSI मध्ये. तर हे 36 PSI आहे आणि मागे जे आहे ते 32 PSI. परंतु लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे, हा कोल्ड टायर प्रेशर आहे. कोल्ड टायर प्रेशर म्हणजे तुमची जर्नी सुरू करण्या अगोदर, तुम्ही ड्रायव्हिंग करण्या अगोदरचा टायर प्रेशर हा 36 PSI आणि 32 PSI हा असायला हवा. आता तुमच्याकडे हे 32 असू शकतं किंवा 30 असू शकतं. कोल्ड टायर प्रेशरचा एवढा आहे, परंतु बरेचसे लोक पेट्रोल भरायला वगैरे थांबत असतात पेट्रोल पंपावरती मधल्या जर्नीमध्ये, आणि अशा वेळेला काळजीपोटी जे आहे ते टायर प्रेशर चेक करतात. मग अशा वेळेला त्यांना जो आहे तो टायर प्रेशर जो आहे तो जास्त दिसतो. मग अशा वेळेला किती आपण कमी करावा, आता समजा हा 36 आहे, मग अशा वेळेला जेव्हा मी चेक करतो तेव्हा मला 40 दिसतो, म्हणजे 40 दिसतो. तर अशा वेळेला मी तो कमी करायचा का, तर नाही. गरम टायर प्रेशर हा आपल्याला कमी करण्याची गरज नाही. जर तो फक्त 4 PSI नी वाढलेला असेल, 4 PSI नी वाढलेला असेल, ठीक आहे, 2-3 तासांनी तुमची गाडी उभी राहिली का तो पुन्हा नॉर्मलवरती येणार आहे. परंतु जर 4 PSI पेक्षा खूपच जास्त वाढलेला आहे, तर अशा वेळेला तुम्ही थोडीशी हवा जी आहे ती कमी करू शकता. कारण की मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये, गरमीच्या दिवसांमध्ये टायरमध्ये जास्त हवा होऊन टायर फुटण्याचे केसेस हे कमी आहेत, परंतु टायरमध्ये हवा कमी असल्यामुळे त्याचा बॉर्डरवरती म्हणजे वॉलवरती लोड येतो आणि अशा वेळेला टायर फुटण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. आणि स्टडीजमध्ये देखील आलं आहे की जे टायरचे टायर ब्रस्ट झालेत किंवा कोपऱ्यावरनं फाटलेत, तर अशा वेळेला त्याच्यामध्ये टायरमध्ये एअर कमी असल्यामुळे ते जे आहेत ते टायर ब्रस्ट झालेले आहेत, रस्त्यावरती कॉन्क्रीटवरती फाटलेले आहेत. त्यामुळे 4 PSI पेक्षा जास्त हवा कमी करू नका. म्हणजे समजा की तुमची 32 आहे आणि अशा वेळेला तुम्ही गरम हवा बघताय की 38 झालेली आहे, तर ती राहू दे तशीच, त्याला छेडछाड करण्याची अजिबात गरज नाही आहे. परंतु जर 42 झालेली आहे, 45 झालेली आहे, तर अशा वेळेला तुम्ही ती कमी करू शकता. मोस्ट ऑफ केसेसमध्ये एवढी वाढत नाही, जास्तीत जास्त 4 ते 5 PSI वाढते. मग तुम्ही कितीही किलोमीटर ड्राईव्ह करा, परंतु जर वाढलेली आहे तर अशा वेळेला तुम्ही 4 PSI नी हवा जी आहे ती कमी करू शकता. एकदम जास्त कमी करू नका, खूपच जास्त फरक आला टायर वॉल जी आहे ती कमकुवत होईल, त्यासोबत व्हील रिमचं जे ते बॉर्डरवरती लोड पडेल आणि अशा वेळेला कॉन्क्रीट रस्त्यावरती टायर फुटण्याचे चान्सेस वाढतील. तर हा व्हिडिओ जो आहे तो लक्षात ठेवा, तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा.